यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आपल्यासोबत विश्व आहे, कोमलताई आहे. तिकडून गेलं का पलीकडून? ताई जरा प्यायला पाणी आणतोस भैया. तर साप कशाला घेऊन फिरलायस? ठेव खाली. लोक तुला म्हणणार तुकडा कसा त्या मेघ बिघ काय तर दिसतंय करा बघू एकदा फक्त नाही इथे जरा फोडायचं फक्त आत मारायला. हा सुप्रसिद्ध सर्प मित्र आहेत, नो प्रॉब्लेम. काय वाटलं गाडीवरून येताना? नाही तांडायचं की मग दगडाच्या काळजाचा आहे काय? दगडाच्या काळजाचा आहे. बेल नाही तुम्ही बेल नाही त्या गाडीवर लय पळवते वाकडी तिकडी. इकडे बघायचं फक्त काय फोडायचंय जरा. आता मला वाटतं 700 किलोमीटर जायचं गाडीवरनं तर भीती वाटत नाही. ती काढायला पाहिजे काय? कुठं बाहेरच नाही. पाणी प्या सर, पाणी प्या सर, पाणी प्या. थँक्यू. हा 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 जरा फोटो दाखव. नाही सर ते जात पण नाही तेवढं बसत पण नाही. ये साप ह्या इथं कुठं तर आहे बघ. हे करता काय? हे घालता काय सर? नाही मला फक्त इथलं पुढून आत सापायला बघा. बघू हे ही सळी घालता काय बघा. धामणच आहे, धामणच आहे. त्या पोत्यात आहे तसलंच आहे. हे जात हे धामण वाटाली ते. हा धामणच आहे, जराच आहे. काय नाही करत त्या पोत्यात तेच आहे बघा. आता या पोत्यात आहे ती पण लांबलंच काय. अजून तर सोड दो क्या? बारकाय पण चौका मॅन आहे. सर्प मित्राला काय साप चावतोय? त्याला हे द्या वायरची पिशवी किंवा काय तर. तर मित्रांनो सध्या इकडे पावसाचं वातावरण झालंय आणि हा धामण जाती साप अंदाजे वय वर्ष 2-2.5 वर्षाचा साप असला. खाण्याच्या शोधामध्ये साप आलता आणि त्याला दुसरीकडे कुठे पलीकडे रस्ता आणि इकडे अलीकडे कुठे लपायला जागा नसल्यामुळे, म्हणजे घर स्वच्छ एवढा का त्याच्यामुळं त्याला लपायला जागा नाही. पण त्या तिथे त्यांच्या चुकीमुळे थोडं त्या गेटच्या ह्याच्यामध्ये गॅप राहिलेला, तर त्या गॅपमध्ये स्वतःला आता खाल्ला येऊ तर कमीत कमी याला 4 ते 5 दिवस रेस्ट लागतात पूर्ण म्हणजे डायजेस्ट व्हायला, पूर्ण जेवण ते खाल्ल्याला जे काय खाल्लं त्यांना पचायला, मराठी भाषेत पचायला. हो
मग त्यासाठी तो त्या होलमध्ये जाऊन बसलेला, जेणेकरून त्याला वाटलं की त्याला कोण बघितलं नाही. त्याने सगळ्यांनी त्याला बघितलं, सापावर लक्ष ठेवलं. विजय सरला फोन केला, मग आम्ही जवळपास 10-15 मिनिटांमध्ये या सापा सुरक्षित रेस्क्यू केलं. धामण जातीचा बिनशेर साप, ओळख सोपी आहे, पिवळा जाड लांब असतो, मोठा असला की धामण लक्षात येते. आणि चावला तर पुढे सांगते, चावला तर काय ना मारायचं नाही. ते दे रे ते वैभव दे तर. आणि मग असे तोंडाला धरण्यात, कारण ते परत रिवर्स गेला असता तर मग ते बऱ्याच वेळ आत गेला असता. मग त्याला हळूच प्रेमानं म्हणजे प्रेमानं सोडा, जरा कमी त्रास होता त्याला, व्यवस्थित पकडलेला आपण. त्याला खाल्लंय का बघू शकता. बरं, असं चाललंय बरं. आणि मित्रांनो विश्वानं नको विश्वानं सुंदर असा साप पकडलेला आहे मित्रांनो. छान असा मानवी व्यवस्थित, विश्वाचं अभिनंदन. आता ते डान्सरचे शिक्षक झाल्यामुळं सलगर भागामध्ये चांगलं कार्य करतात आणि त्यांनी असंच करावं कार्य. ही माझ्या चॅनलवर अपेक्षा आहे की त्यानं हे कार्य, हां, साप हा निसर्गातला अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे आणि तो वाचवणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे, बरोबर. या सर्वांनी पण मिळून तो साप तुम्ही पण वाचवलेला आहे, बरोबर. त्याला ना इजा पोचवता तुमचं पण शतश अभिनंदन. असा साप सगळ्यांनी वाचवला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कवटेमंका जवळ तसं किती किलोमीटर असेल, 8-10 किलोमीटर असेल की 10 किलोमीटर. तेवढा लांब न्यूज पण त्यांनी संयम ठेवला, का तर साप कुठं जात नाही, फक्त लक्ष ठेवून थांबा तुम्ही. साप आला या 5 मिनिटात या 10 मिनिटात असं न करता किती फोन केलं, एकच फोन मध्ये त्यांना सांगितलं समजावून. ऐक किती फोन केले सर, किती केलं. हा 6 फोन केले. कवटे मंकाळपासून कुठचे ते असतो आणि सर्प मित्रांना त्रास नाही झाला पाहिजे. येताना गाडीवरनं जास्त फोन करणार, का तर गाडीचा स्पीड 100च्या तर आत नसतंय. कुठलाही सर्पमित्र झाला आम्ही सांगत नाही. साप चावून मरायचा धोका 99.9% नसतंय, पण गाडीवरनं पडण्याचा 100च्या पुढे टक्के धोका असतंय. त्याच्यामुळे एकदा येतो म्हटलं की जेवढा वेळ सांगितलं असेल तोपर्यंत फोन करायचा नाही. त्यांना माहित असतंय साप जात नाही कुठं, त्यांनी त्यासाठी विचारते साप कुठं आहे, कशात आहे, दिसतोय का, ह्यासाठी विचारत असतात. ते उगाच दिसला म्हणून सापाला फोन करू नका. कुठेतरी बसला अडचणीत असला तर साप पकडायला फोन करा, चालला तर सापाला फोन करू नका. आणि विषारी नाग चावला तर स्वतःचा अनुभव, विषारी नाग चावला तर 3 तास माणसाला काय होत नाही, फक्त भ्यायच नाही. भेला ब्लड सर्क्युलेशन वाटतंय, ब्लड सर्क्युलेशन वाटलं की टुमटुम टॅड्या होते, देवापास जाते डायरेक्ट. हे मला इथे नाग चावलेला, इथे चाललेला, आता सध्या मी निवांत काय सुद्धा होत नाही. संयम ठेवायचं, दवाखान्यात जायचं. आणि नाग माझ्या चुकीनं चावलेला, सापाची काही चुकी होती त्याच्यामध्ये. तर मित्रांनो साप बिन काय सुरक्षित राहिलास, बरोबर. अँब्युलन्स मध्ये जाऊन मी सांगली सिव्हिलला व्यवस्थित पोहोचलास. तुला चक्कर कुठपर्यंत आली, मिरज मध्ये बाईट झाल्यानंतर? पहिल्या 1 तासानंतर मला जास्त सिम्पटम चालू झालं. बॉडीमध्ये जवळपास 69% विष गेलं होतं आणि त्यातून तुझे प्राण सुखरूप झाले. आणि हा अनुभव घेतलेला आहे. बिनविषारी साप चावला तर बिनविषारी साप चावला तर भ्यायचं नाही, काय नाही, हॉस्पिटलमध्ये जायचं, टीटीचं इंजेक्शन घ्यायचं. आणि विषारी साप चावलं वाचलो ह्याचं रिझन म्हणजे बिनविषारी मला ती एक 100 साप चावले असतील मला, त्याच्यामुळे ती बाईटची भीतीच वाटली नाही कधी मला. बरोबर. आणि दुसरी गोष्ट की महत्वाची IMP की लोकांनी मानवी वस्तीत साप आल्यानंतर पहिली काळजी काय घेतली पाहिजे? पहिली काळजी सापापासून सुरक्षित राहणे, सापावर लक्ष देणे, जवळच्या सर्प मित्राला किंवा प्राणी मित्राला बोलवायचं, फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोन करायचा, कोण असली ओळखीच कॉन्टॅक्ट मध्ये तर. नाहीतर नाटकी करायला, त्याला पकडायला धरायला दिवसाला जायचं नाही, नाहीतर चावला की मग परत त्याचा कार्यक्रम होणार. आणि मित्रांनो विश्वाचं अभिनंदन. गेले सातत्यानं 5 वर्ष झालं त्यानं छान आणि सुंदर हे साप वाचवायचं काम चालू केलेलं आहे. आणि माझ्या भाषेत हसत खेळत तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. साप वाचवा, निसर्ग वाचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि या सर्वांचं पण अभिनंदन.